प्रधानमंत्री आवास योजना नगरपालिका आणि महानगरपालिकांना सक्तीची करावी। अमृत आणि स्मार्ट सिटी योजनेसाठी भरीव आर्थिक तरतूद करावी। PME बससेवा योजनेअंतर्गत पालिकांना वाढीव अनुदान मिळावे। मेट्रोच्या कामाला गती द्यावी, अशा प्रमुख महत्त्वपूर्ण मागण्या ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केल्यात। नवी दिल्लीतील संसद भवनामध्ये नगरविकास आणि गृहनिर्माण विषयक स्थायी समितीच्या बैठकीत आवास आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या सन 2025 आणि 2026च्या अर्थसंकल्पावरती अनुदानाच्या मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली। यावेळी समितीचे सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के यांनी चर्चेत भाग घेतला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीमती मालाल राजलक्ष्मी होत्या। 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये 96,777 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली। ती गतवर्षीच्या तुलनेमध्ये 17% अधिक आहे। सन 2024-25 मध्ये 63,669.93 कोटी खर्च करण्यात आले आहेत। मंजूर निधीपेक्षाही कमी खर्च करण्यामागचं कारण काय, असं खासदार नरेश म्हस्के यांनी विचारून स्पष्टीकरण मागितलं आहे।